पूर्वीच्या वादातून कोयत्याने वार करून खून करणाऱ्या आरोपीला 48 तासात म्हाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पूर्व वैमनस्यातून धारदार कोयत्याने वार करत तरुणाचा खून करणाऱ्या 7 आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी 48 तासात बेड्या ठोकल्यात। म्हाळुंगेमधील HP चौक परिसरात गणेश तुळवे या तरुणाचा दबा धरून बसलेला विशाल तुळवे आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्यानं वार करत खून केला होता। त्यानंतर फरार झालेल्या आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नाव विशाल तुळवे, मयूर पवार, रणजित ओव्हाळ, प्रथम दिवे, विकास तुळवे, चंद्रकांत तुळवे आणि सनी तुळवे अशा 7 आरोपींना न्या स कलम 103, 109 नुसार गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्यात। पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खालुमरे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचे हे दोघेही मयत आणि जे आरोपी आहेत ते सर्व त्या ठिकाणचे रहिवासी आहेत। जो मृत पावलेले व्यक्ती आहेत गणेश तुळवे, यांचा दिनांक 1 जुलै 2024ला सायंकाळी आरोपीने खून केला होता कोयत्याचे वार करून। तर सदरची जी घटना आहे ती त्यांच्यातला पूर्व वैमनस्यातून झालेली आहे। हे सर्व जे मयत आणि आरोपी जे आहेत सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत, एकाच गावात राहणारे आहेत। 2020 साली जो मृत पावलेला व्यक्ती आहे त्याने या आरोपींवरती हल्ला केला होता आणि त्याचाच राग मनात धरून या आरोपींनी गणेश तुळवे याची हत्या केली। पुण्यामध्ये एकूण 7 आरोपी आतापर्यंत आपण FIR मध्ये 2 आरोपींच्या नावं नमूद होते, एक नाव होतं आणि एक अनोळखी। अशा प्रकारे आपण आतापर्यंत तपासादरम्यान 7 आरोपी निष्पन्न केले। 7 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आले। यामध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे का? आरोपी अजून वाढणार का किंवा सध्या काही गुन्हे आहेत असतात? यापैकी 3 आरोपींवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये मारामारी आणि शस्त्र बाळगण्यासंदर्भात गुन्हे आहेत। त्यांच्यावरती यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती आणि तसंच मृतक जे आहेत त्यांच्यावरही 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत। आता राहिले आरोपींचं वाढ होण्याचं काय, तर तपासामध्ये जे गोष्टी निष्पन्न होतील, या कटामध्ये कोण सामील होतं, कशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि त्याला एक्झिक्यूट कसं केलं गेलं, त्याच्या आधारे पुढील तपास निश्चित होईल आणि आरोपी जर कोणी निष्पन्न झाले, कोणाचा सहभाग याच्यामध्ये जर निष्पन्न झाला तर याच्यामध्ये आरोपीची वाढ होऊ शकते। असा काय पूर्वीचा वाद होता की हे डोक्याचे पाऊल त्या आरोपींनी घेतले, जमिनीचा वाद होता का? नाही, याच्यामध्ये जमिनीचा वाद असंच नाही, तर हे सर्व नातेवाईक आहे, गावातलाच तो वाद आहे, बावकीमधला वाद आहे आपल्याला असं म्हणता येईल याच्यामध्ये प्रथमदर्शनी। अजून निश्चित जे कारण आहे त्याच्यामध्ये इतर काही बाबी निष्पन्न होत असेल तर तपासादरम्यान ते निष्पन्न होतात। हे जे 7 आरोपी आहेत त्या 7 आरोपांना माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनात तात्काळ 48 तासांच्या आत गुन्हे शाखा तसेच आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या DB पथकाने अटक केलेली आहे।